विद्यापीठाच्या ऑनलाईन परीक्षा निकालाचे 3-13 वाजवणाऱ्या वादग्रस्त मेरिट ट्रॅक कंपनीवर कारवाई तर दूरच, उलट मुंबई विद्यापीठानं भरमसाठ बिल अदा केलं या कंपनीला। विद्यापीठाच्या लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळणाऱ्या या वशिल्याच्या कंपनीला विद्यापीठाच्या पुढच्या उत्तरपत्रिका तपासण्याचंही कंत्राट मिळालंय। मुंबई विद्यापीठाच्या निकाल गोंधळामुळे लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळखोंडोबा झाला, पण याला जबाबदार असलेल्या मेरिट ट्रॅक सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीवर मात्र विद्यापीठ मेहरबान आहे। माहिती अधिकारात मिळालेल्या तपशिलानुसार कंपनीनं 2 देयकं सादर केली होती। एक देयक 18 मे 2017 रोजी सादर केलं होतं, त्याची रक्कम 1,48,63,750 रुपये इतकी होती। तर दुसरं देयक 16 ऑगस्ट 2017 रोजी सादर केलं होतं, त्या देयकांची रक्कम 2,69,27,350 रुपये इतकी आहे। या 2 देयकांची एकूण रक्कम 4,17,91,100 रुपये इतकी होती। मुंबई विद्यापीठानं त्यापैकी 1,18,17,404 रुपये इतकी रक्कम अदा केली आहे। मुंबई विद्यापीठाला सपशेल हार पत्करावी लागली। त्या मेरिट ट्रॅक कंपनीला आज सुद्धा मदत करण्याचं काम सरकार आणि मुंबई विद्यापीठ करत आहे की ह्या कंपनीकडून दंड वसूल करण्यात यावा, त्यांना कुठलीही रक्कम देण्यात येऊ नये आणि ह्या कंपनीला मुंबई विद्यापीठाने काळ्या यादीमध्ये टाकावं। विद्यापीठाच्या शिक्षक संघटनांनी मेरिट ट्रॅकला बिल देण्याच्या तातडीवर कडाडून टीका केली आहे। एका उत्तरपत्रिकेमागे कर वगळून 23 रुपये 50 पैसे हे मेरिट ट्रॅकला द्यायचा ठराव ही तर लूट आहे, असा आरोप शिक्षकांनी केलाय। मुंबई विद्यापीठातील प्राध्यापकांनी मेहनत करून सगळ्या उत्तरपत्रिका तपासायच्या, त्यांचं मानधन द्यायला देखील विद्यापीठाला अजून वेळ मिळालेला नाही आणि दुसरीकडे मात्र करोडोची रक्कम अशा कंपनीला द्यायची की ज्यांच्यामुळे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान झालेलं आहे आणि अशा पद्धतीने मोठ्या प्रकारची रक्कम ज्यांनी दिली ते म्हणजे एक प्रकारची शासकीय लूट आहे। विद्यापीठ आणि राज्याचा उच्च तंत्र शिक्षण विभाग मेरिट ट्रॅक कंपनीवर दाखवलेल्या मेहरबानीवर मूग गिळून गप्प आहेत। एकूणच या बाबतीमध्ये कंत्राट मिळाल्यापासून ते आत्तापर्यंत या कंपनीची चौकशी झाली पाहिजे आणि कारवाई सुद्धा झाली पाहिजे अशी अपेक्षा स्वाभाविक आहे। पाहूयात ही कंपनी पुढे कशा पद्धतीचं काम करते। व्हिडिओ जर्नलिस्ट बाळा शेट्टीसह रफिक मुल्ला, न्यूज 18 लोकमत, मुंबई।